जर त्याच्यात सहभाग मिळाला तर तुम्हाला त्याच्याने प्रेरणा मिळेल, उत्तेजना मिळेल. इथून तुम्हाला स्टेटला जाता येईल, स्टेट वरून तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटचा तिथे जाता येईल. आपल्या रक्षाताई मंत्री असल्याने त्यांनी हा एक नवीन इश्यू सुरू केला. आम्हाला पहिल्या मीटिंग मध्ये सांगितलं की हो तुमच्या 3 खेळाचा समावेश करण्यात येईल, आणि काल यादी डिक्लेअर झाली. त्याच्यात फुटबॉलला त्यांनी काय केलं, किक मारून दिली. तर हा योग्य प्रकार आहे की अयोग्य प्रकार आहे? त्याच्यामुळे आज आपण एक ठराव करतोय तुमच्या साक्षीने सगळ्यांच्या समक्ष, आदरणीय सन्माननीय रक्षाताईसाठी आणि आपल्या जिल्हाधिकाऱ्यांसाठी, की येणाऱ्या खासदार महोत्सवामध्ये आमच्या फुटबॉल खेळाचा समावेश करावा. हा जर आपण केला नाही तर आमच्या फुटबॉल खेळाडूंवर हा अन्याय आहे. बरोबर आहे? तर मी सांगेल तुम्हाला, जर बोलेल तशाप्रमाणे मी सांगेल, रक्षाताई खडसेंना विनंती करेल की फुटबॉलचा समावेश खासदार महोत्सवामध्ये तर तुम्ही सांगायचं सगळ्यांनी व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. 2 वेळा बोलायचं आहे, समजलं ना? जे बोलेल त्याच्यानंतर व्हायलाच पाहिजे, व्हायलाच पाहिजे. ठीक आहे? सगळे माझे क्रीडा शिक्षक, तुमची संमती आहे ना सगळ्यांची? फुटबॉलला संमती? सर आदरणीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे, आपणास फुटबॉल खेळाडूंच्या वतीने नम्र निवेदन वजा विनंती की येणाऱ्या खासदार महोत्सवामध्ये फुटबॉल या खेळाचा समावेश, फुटबॉल खेळाचा समावेश, आता हात वरती करायचं, व्हायलाच पाहिजे म्हणून आहे. फुटबॉल या खेळाचा समावेश, खासदार महोत्सवामध्ये फुटबॉल खेळाचा समावेश. जर या खासदार महोत्सवात फुटबॉल खेळाचा विचार केला गेला नाही तर आम्ही जे 14 वर्षातील मुलं आहोत ते अत्यंत नाराज होतील, आणि ह्या नाराजीचं फळ आमच्या खेळावर होईल. बरोबर आहे का? अजून एकदा जोरात हो. ताई आमच्या खेळावर लक्ष द्या. हा बोला. ताई आमचा खेळाचा समावेश करा. ताई असं करू नका. आम्ही फुटबॉल प्रेमी, फुटबॉलवर व आपणावर सुद्धा प्रेम करतो. आमच्या प्रेमाचं प्रतीक म्हणून आजच समावेशाची घोषणा करा. धन्यवाद.